एक महत्त्वाची बातमी, नव्या उपराष्ट्रपतींनी घोडेबाजार रोखणारा कायदा करावा असं सामनातनं म्हटलंय। सामना वर्तमानपत्राच्या अग्रलेखातनंही मागणी करण्यात आली आहे। नवे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्यावर संविधानाचा सन्मान राखण्याची जबाबदारी असल्याचं यात म्हटलंय। घोडेबाजार करणाऱ्या पक्षांची मान्यता रद्द व्हावी असं सामनात म्हटलंय। सविस्तर पाहूयात। नवे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्यावर निष्पक्ष काम करण्याची आणि लोकशाही संविधानाचा सन्मान राखण्याची जबाबदारी आहे। शपथ घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रहितासाठी संविधानिक पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी घोडेबाजार करत असल्यास तो रोखणारा कायदा करावा। एकतर अशा निवडणुकांपासून कुणालाच लांब राहता येत नाही आणि हे मतदान सुद्धा खुल्या पद्धतीने व्हावं याची तरतूद व्हायला हवी। संसदेत निवडून आलेले पक्ष घोडेबाजारात सामील होऊन तटस्थतेचा सौदा करून मतदानावर बहिष्कार टाकतात। अशा पक्षांची मान्यताच रद्द व्हायला हवी। CP राधाकृष्णन या सगळ्यांचा गांभीर्याने विचार करतील असं सामनात म्हटलंय। शिवाय अर्थात खुर्चीवर बसल्यावर माणूस खरे रंग दाखवतो, नव्या उपराष्ट्रपतींचा रंग काय तेही लवकरच कळेल असंही सामनात